नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत भरती निघाली 2026 ची. त्याचा जी-आर आलेला आहे 11 जून 2026 ला लेटेस्ट जी-आर असणार आहे. यामध्ये आता कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आलेला आहे, जो की अधीक्षक अभियंता संकल्प चित्र मंडळ पूल व इमारती नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंता व संकल्प चित्र विभाग पूल अमरावती या कार्यालयास पदे उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. दिनांक 11 जून 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे संदर्भ सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 17 फेब्रुवारी 2026 याची प्रस्तावना देण्यात आलेली आहे 17 फेब्रुवारीची. आता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सध्याच्या स्थितीमध्ये मुंबईत मुंबई स्थित अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पूल व इमारती यांचे नियंत्रणाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पूल व इमारती यांचे संकल्प करण्यात येते. ओके, आता सध्याच्या स्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या पूल व यांचे दुरुस्तीकरणाचे व मजबूतीकरणाचे प्रस्ताव यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ओके, त्याच्यानंतर शासन धोरणाप्रमाणे पुलांचे संकल्प व सार्वजनिक बांधकाम इमारत संकल्पचित्र शाखेकडून मंजूर करणे अपेक्षित आहे. आता मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती या प्रादेशिक विभागात पूल संकल्पचित्र कार्यालय नसल्यामुळे पूल संकल्पनाच्या कामात कालव्य होऊन गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासकीयच्या दृष्टीने क्षेत्रीय कामांवर नियंत्रण ठेवणे सुलभ व्हावे, तसेच पुलांचे संकल्प तपासण्याच्या कामात वेळेत निपटारा करण्याच्या हेतूने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांच्या अधिपत्याखालील कार्यवाही अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळ ते विभागीय कार्यालय अमरावती ते स्थलांतरित करून कार्यकारी अभियंता संकल्प चित्र विभाग पूल अमरावती ते कार्यालय उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. आता कार्यकारी अभियंता संपर्क चित्र विभाग पूल अमरावती हे विभागीय कार्यालय सुरळीतपणे कार्यान्वित करण्यासाठी सदर कार्यालयांची पदे उपलब्ध करून देण्याबाबतच्या शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय आपण बघूया. कार्यकारी अभियंता संपर्क चित्र विभाग पूल अमरावती हे विभागीय कार्यालयाचे सुरळीतपणे कार्यान्वित करण्यास विविध संवर्गातील पदांचा आवश्यकता असून त्या अनुषंगाने मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळ ते कार्यालय मंजूर पदास, तसेच अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पूल व इमारती नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयामधील मंजूर पदांपैकी उप अभियंता संवर्गातील 3 व अनुरेखन संवर्गातील 1 अशा एकूण 4 पदे शासनावर कोणताही अधिकचा आर्थिक भार पडणार नाही. या अटींच्या अधीत राहून कार्यकारी अभियंता संपर्क चित्र विभाग पूल अमरावती येथे वर्ग करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता संकल्पचित्र विभाग पूल अमरावती या कार्यालयांची रचना पुढीलप्रमाणे आहे. आता यामध्ये आपण बघू अनुक्रमांक, पदांची नावं, वेतन श्रेणी, पदसंख्या व पदे कोणत्या कार्यालयातून उपलब्ध करून घेण्यात येत आहे ते आपण हे बघणार आहोत. ओके, आता कार्यकारी अभियंता हे जे पद आहे S23 सॅलरी आहे 67,700 पासून 2,08,700 पगार असणारे एक पद आहे.
आता हे जे पद आहे कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळसाठी आहे. ओके. त्याच्यानंतर उपअभियंता S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार आहे. 4 पदे आहे. 4 पदे वेगळ्या डिवाइड केलेले आहे की पद जे की एक पद आहे कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळसाठी एक पद आहे. संकल्पचित्र पूल व घटक क्रमांक 1 मध्ये नवी मुंबईसाठी एक पद आहे. संकल्पचित्र पूल व घटक क्रमांक 3 मुंबईकरिता नवी मुंबईकरिता एक पद आहे. संकल्पचित्र इमारती घटक क्रमांक 3 पुण्याकरिता. त्याच्यानंतरचं 3 नंबरचं जे पद आहे कार्यकारी अभियंता शासन अभियंता व सहाय्यक अभियंतासाठी पद आहे. याच्यात 3 पदं आहे. S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये 3 पदे बघण्यात येत आहे. आता याच्यामध्ये कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळसाठी ही पद भरती आहे. हे सगळे जेवढे मी सांगणार आहे तुम्हाला आता 4 नंबरपासून. ओके. विभागीय लेखपालसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार एक पद आहे. प्रथम लिपिक साठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार यात एक पद आहे. 6 नंबरचं पद आहे भांडारपालसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार यात एक पद आहे. त्यानंतर आरेखकसाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार यात एक पद आहे. 8 नंबरचे जे पद आहे वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार यात 5 पद आहे. 9 नंबरचं पद आहे सहाय्यक आरेखकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार आहे. याच्यात एक पद आहे. आता अनुरेखकसाठी ही पद भरती आहे. याच्यात S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार आहे. याच्यात 2 पदे बघायला मिळतात. एक पद आहे कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प विभाग यवतमाळकरिता आणि एक पद आहे संकल्पचित्र पूल घटक क्रमांक नवी मुंबईकरिता आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं 11 नंबरचं पद आहे कनिष्ठ लिपिक S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार 6 पदे आहे. 12 नंबरचं पद आहे संगणकचं याच्यात एक S6 सॅलरी आहे 19,900 पासून 63,200 पगार याच्यात एक पद आहे. त्यानंतर सहाय्यक भांडारपालसाठी 13 नंबरचं पद आहे S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये एक पद आहे. वाहन चालकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यात एक पद आहे. 15 नंबरचं पद आहे नाईकचं S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार याच्यात एक पद आहे. 15 नंबरचं पद ते नाईकचं. ओके. 16 नंबरचं पद आहे शिपाईचं S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार याच्यात 4 पदे आहे. 17 नंबरचं पद आहे चौकीदारचं S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार एक पद आहे. टोटल इथे ही 35 पदांसाठी ही भरती आलेली आहे. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आपल्याला काम करण्याची सुवर्ण संधी आहे. अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ अमरावतीकरिता पदभरती करण्यात आलेली आहे. ओके. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कोणाला अप्लाय करायचं असेल तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं? सगळे हे जे पदे हे परमनंट पदे असल्यामुळे याची सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत याची सरळ सेवा पद्धतीने नोटिफिकेशन येईल व परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेच्या मार्फत तुम्ही पास झाले तर तुमचं सिलेक्शन केले जाईल. आताचं जर बघायला गेलं मित्रांनो तुम्ही हा GR आलेला 11 जूनला. ओके. आताचा GR आहे लेटेस्टच. त्याची पुढच्या महिन्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. नोटिफिकेशन आली की फॉर्म भरणे आपली सुरुवात होती. मग परीक्षा झाल्यानंतर आपले सिलेक्शन केले जाईल. ओके. तर तत्पूर्वी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. खूप सारी याच्यात पदं आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. पगार पण चांगला आहे. ओके. परमनंट भरती आहे. शिपाईपासून चौकीदारपासून नाईकपासून वाहन चालक असो संगणक सहाय्यक लिपिक टंकलेखन भांडारपाल सगळ्यांसाठी परमनंट भरती आहे. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. अभ्यासाला लागा आणि लवकरची जी अपडेट आली की त्याचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करील. तर तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप Insta ID फेसबुक ID. ओके. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.